घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या भागात नानांनी बोटाच्या इशाऱ्याने जानकीला दाखवल्याने आता सर्वांच्याच मनात जानकीबद्दल गैरसमज निर्माण झालेले असतात. जानकी खरी आहे हे ती स्वतःची बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. तर सुमित्रा तिथे आता म्हणते की अगदी ब्रह्मदेवानी जरी येऊन सांगितलं ना की जानकी निर्दोष आहे, तरी देखील आता माझा विश्वास नाही बसणार. अगं जानकी, डोळे झाकून जर झाडपाला खायला लागली तर साहजिक आहे, परंतु डोळे उघडे ठेवून जर मुळी खाऊन स्वतःच्या अंगभर विष पसरलं ना, जी अवस्था होते तीच अवस्था आज माझी झाली आहे. सुमित्रा पुरती तुटून गेलेली असते, कारण तिला विश्वासच बसत नसतो की जानकी हे सगळं काही करू शकते. परंतु नानांनी जानकीकडे बोट दाखवल्याने आता सर्वांच्याच मनात गैरसमजाचं वारं पसरलेलं असतं. माझ्या डोळ्यांदेखत सगळंच बदलत गेलं जानकी. तू बदलली आहे. मला कळत होतं की मी लग्न करून या घरात आणलेली जानकी ती ही जानकी नाही आहे. ऋषिकेशला आता कळत नसतं की जानकी खरी आहे हे सिद्ध कसं करून दाखवावं. अगं जानकी, तुझं नाव जरी घेतलं ना तरी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात चांदणं फुलायचं, परंतु गेले काही दिवस माझ्या डोक्यात फक्त अंधार होता. परंतु मनाला एक आशा असते ना जानकी. नाही, आपण जो विचार करतो आहे तो चुकीचा आहे, परंतु जानकी, आज जी ठेच लागली आहे ना ती कायमचे आहे आणि आता यातून रक्त भळबळत राहणार. तर सुमित्रा पुढे आता जानकीला म्हणते की माझा ना तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. तर पुढे आता सुमित्रा जानकीला श्राप देते. ती म्हणते की माझी ना हाय लागेल तुला जानकी. तेव्हा तिथे आता ऋषिकेश जानकी दोघांनाही मोठा धक्का बसतो. अगं, एका आईची हाय तुला नक्की लागेल जानकी असं म्हणता क्षणी जानकी सुमित्राचे पाय पकडून तिला म्हणायला लागते की आई प्लीज शब्द मागे घ्या. अहो, माझा जीव जरी गेला तरी या घराचा वाईट विचार नाही करू शकत मी. जानकी खूप पोटतिडकीने स्वतःची बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ऐश्वर्याने सर्वांच्या डोळ्यावरती एक पट्टी बांधलेली असते की ज्याच्यातून जानकी खरी आहे हे कोणीही मानायलाच तयार नसतं. जानकी सुमित्राच्या समोर हात जोडत असते, तिच्या हातापाया पडून गयावया करत असते, परंतु सुमित्रा तिच्यावरती विश्वास न ठेवता जानकीलाच दोष देते. जानकी तिथे आता उठते व म्हणते की नाना, तुम्ही तरी सांगा, नानांच्या जवळ जायचं नाही अशी सक्त ताकीद देत सुमित्रा आता जानकीला त्या घरातून निघून जायला सांगते. तर जानकी तिथे आता सुमित्राला म्हणते की नाही आई, हे घर माझं आहे आणि या घरातून मी नाही निघून जाणार. तेव्हा सुमित्रा चिडूनच जानकीचा हात पकडते व तिला खेचतच बाहेर घेऊन जात असते. ती म्हणते की या घरात तुझी राहण्याची लायकी नाहीये, तू निघून जा या घरातून. तेव्हा ऐश्वर्या व आजीला हसू फुटत असतो. तर जानकी आता सुमित्राचा हात झटकते व म्हणते की नाही आई, तुम्ही हवं तर मला ओरडा, 2 लगावून द्या, शिक्षा द्या मला, परंतु हे घर माझं आहे आणि या घरातून मी कुठेही नाही निघून जाणार आहे. तर तिथे आता मोठा तमाशा निर्माण झालेला असतो. हा तमाशा स्वतः ऐश्वर्याने निर्माण केलेला असतो. जानकीवरती आता सगळे दोष, सगळे आरोप लागलेले असतात आणि बिचारे ऋषिकेशला देखील जानकीची बाजू कशी सिद्ध करावी हे कळत नसतं. तर तिथे आता जानकी म्हणते की आई, मला ना थोडा वेळ द्या, मी सगळं काही ठीक करेन. शर्विळवंच, तुम्हाला असं वाटतं का? सांगा ना. गेली 10 वर्ष मी हे घर सांभाळते आहे, तरी देखील आता शेरू तोंड फिरवते. त्यानंतर जानकी सारंगकडे जाते आणि सारंग देखील आता तोंड फिरवतो. जानकी खूप पोटतिडकीने सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती सर्वांना म्हणते की तुमचा सर्वांचा गैरसमज झाला आहे. कोणीही जानकीवरती आता विश्वास ठेवत नसतं. त्यांना वाटत असतं की नानांच्या जीवाची खेळ जानकीनेच केला आहे. म्हणूनच सर्वच जण आता जानकीवरती चिडलेले असतात. जानकीचं तोंड बघण्याची देखील आता त्यांना इच्छा राहिलेली नसते. परंतु खऱ्या कारस्थानाची सूत्रधार तर ऐश्वर्याच असते, जी की आता हसून जानकीची मजा बघत असते. तर जानकी पळतच आता ऋषिकेशकडे जाते व ऋषिकेशला म्हणते की तुम्हालाही असंच वाटतं का की हे सगळं मी केलं आहे? मी नाही केलं आहे. मग बाकी सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती का नाही आहे? गेल्या 10 वर्षात मी हेच कमवलं का ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेशचा जानकीवरती पूर्ण विश्वास असतो, परंतु जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कोणीच विश्वास नाही ठेवणार आहे जानकीवरती हे ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे तो पूर्णपणे स्तब्ध असतो. तर जानकी तिथे आता सुमित्राकडे जाऊन ओबीची शपथ घेत असते. ऋषिकेश आता जानकीला खेचतो व तिला म्हणतो की जानकी बस कर. जानकी, आपण एकदा नाही तर 2दा लग्न केलं आहे आणि त्या लग्नात मी एकच वचन तुला दिलं आहे की जिथे तू तिथेच मी. जानकी, आज आई तुला घराबाहेर काढायला निघाली आहे आणि आज आपल्यासाठी आपल्या आयुष्यातला काळा दिवस आहे. ऐश्वर्याला मात्र खूप हसू येत असतं.
तर ऋषिकेश तिथे जानकीला म्हणतो की आईला कळत नाहीये की या घरातल्या सुनेला नाही तर या घरात सुखाला त्याचबरोबर माझ्या लक्ष्मीला आई बाहेर काढते आहे. आईला कळत नाहीये जानकी की ती फक्त जानकीला घराबाहेर काढत नाहीये तर जानकी ऋषिकेश रणदिवेला घराबाहेर काढते आहे. तुझ्या नावात माझं अर्धनाव येतं जानकी, त्यामुळे तू जर घराबाहेर जाणार असशील तर मी देखील घराबाहेर येणार. असं तिथे आता ऋषिकेशने मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. तर तिथे आता सारंग, शरू, सुमित्रा, नाना यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. आणि या क्षणांची तर गेले कित्येक दिवस ऐश्वर्या व आजी वाट पाहत असतात. त्यांना हेच तर हवं असतं की जानकी ऋषिकेश त्या घरातून निघून जावे व मालकिनीचा ताबा ऐश्वर्याच्या हाती यावा. सुमित्रा तिथे आता मोठा खुलासा करते सर्वांच्या समोर की रणदिवे कुठेही जाणार नाहीयेत आणि जे मनानेच रणदिवे नाही आहेत त्यांनी खुशाल जावं या घराच्या बाहेर. तर आता ऋषिकेश इतका पेटून उठलेला असतो की तो सर्वांच्या समोर परत एकदा मोठा खुलासा करतो की फक्त त्याच दिवशी नाही तर आज मला सगळ्या नात्यांचं श्राद्ध घालावंसं वाटतं आहे. घरातील सर्वांनाच ऋषिकेशच्या बोलण्याचा मोठा धक्का बसतो. सर्वच जण हादरून जातात. असा तिथे आता मोठा गौप्यस्फोट करत ऋषिकेश आता बॅग भरण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. ऋषिकेशने रणदिवे कुटुंबाशी असणारं प्रत्येक नातं आता कायमचं तोडलेलं असतं व तो तिथून आता निघून जाण्याची तयारी करत असतो. तेव्हा इथे जानकीला मोठा धक्का बसलेला असतो. जानकी तिथे आता सर्वांच्या समोर हात जोडून सांगत असते की ऋषिकेश रागाच्या भरात सगळं काही बोलले आहेत, तुम्ही त्यांच्या मनावर घेऊ नका, मी जाऊन त्यांना समजावते. असं म्हणत जानकी देखील आता ऋषिकेशला समजावण्यासाठी पळत रूममध्ये येते. ज्यावेळी जानकी रूममध्ये आलेली असते तर ऋषिकेश आता बॅगा भरायला लागलेला असतो. तर तिथे आता जानकी खूप पोटतिडकीने ऋषिकेशला समजावत असते की ऋषिकेश प्लीज ऐका ना, अहो आई बोलल्या त्याचं तुम्ही मनावर का घेत आहात? आपल्यावरती आई नाही ओरडणार तर मग कोण ओरडणार? तुम्हीच म्हणता ना की आई ज्याच्यावरती प्रेम करते त्याच्यावरतीच जास्त रागवते. ऋषिकेश, तुम्हाला देखील माहिती आहे की आईंचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, किती जीव आहे. त्यामुळे अजिबात आता हे डोक्यातले सगळे काही विचार काढून टाका आणि चला माझ्यासोबत खालती चला आणि आईंची माफी मागा. असं म्हणत जानकी आता तेथून ऋषिकेशचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जाताच तिथे आता ऋषिकेश जानकीचा हात खेचतो आणि तो म्हणतो की कोणाला बोलायला जाणार आहेस जानकी? कारण ऋषिकेशचा आता घर सोडण्याचा निर्णय पक्का असतो. जानकी, आपल्या यांच्याशी काहीच संबंध राहिलेला नाही आहे जानकी, पटकन बॅगा भरायला घे. आपण या सगळ्यांना विसरून जाऊयात, इथून निघून जाऊयात, आपण नव्याने आयुष्य सुरुवात करूयात. असं तिथे आता ऋषिकेश जानकीला सल्ला देतो. जानकी आता पूर्ण शॉकमध्ये असते कारण जानकीच्या मनालाच हे पटत नसतं की ऋषिकेश हा कसला निर्णय घेतो आहे. घर सोडून जायचं हे जानकीला देखील आवडलेलं नसतं. जानकी तिथे आता ऋषिकेशला रडतच म्हणते की सगळ्यांच्या आठवणी विसरून जायच्या. अहो, भिंतीवर टांगणाऱ्या फोटो फ्रेमचे देखील ठसे तिथे उमटलेले असतात आणि माझ्या मनावर माझ्या माणसांच्या आठवणींचे ठसे आहेत ते मी कसे पुसायचे ऋषिकेश? ते काही नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आणि आपण अजिबात कुठेही जायचं नाही आहे ऋषिकेश. असं जानकी तिथे आता ऋषिकेशला बजावून सांगते. त्याचनंतर ऋषिकेशने बॅगेमध्ये भरलेले कपडे काढून जानकी कपाटात ठेवते आणि ती ऋषिकेशला सांगते की आत्ताच्या आत्ता आई खाली चला, आईंशी बोला आणि सगळं काही मिटवतं घ्या. ऋषिकेश आता पुन्हा जानकीवरती चिडतो आणि तिला म्हणतो की बस कर जानकी. तर जानकी आता खूप रडत असते आणि ती ऋषिकेशला पुन्हा पुन्हा तेच सांगत असते की हे घर आपलं आहे आणि आपण या माणसांना सोडून कुठेच जायचं नाही आहे. तर ऋषिकेश तिथे आता जानकीला म्हणतो की समजून घे जानकी, अगं आई तुझ्याशी किती तोडून बोलली, फक्त त्या ऐश्वर्याचं ऐकून. ऋषिकेशच्या मनात आता सुमित्राबद्दल खूप राग निर्माण झालेला असतो कारण ज्या जानकीने गेले 10 वर्ष या घराचं सुख जपलं, आज त्याच जानकीला सुमित्रा हाताला धरून घराबाहेर काढते आहे. ही गोष्टच ऋषिकेशला आवडलेली नसते. त्याचाच त्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि म्हणूनच ऋषिकेशने घर सोडून जायचा निर्णय घेतलेला असतो. ती ऐश्वर्या काय या घरात तुझा अधिकार हिसकवायलाच आली आहे आणि या घराच्या प्रॉपर्टीची मालकीण बनायला आली आहे. मला याचं काहीच वाटत नाही आहे जानकी. माझा जीव त्याच वेळी तुटला ज्यावेळी आईने तुझ्यावरती आरोप ढकलले. पुढे ऋषिकेश जानकीला म्हणतो की काय शोकांतिका आहे ना जानकी, त्या ऐश्वर्याच्या खोटं बोंबलण्यापुढे तुझ्यातला असणारा प्रामाणिकपणाचं गारानं सुद्धा आईला ऐकू येऊ नये. तर तिथे आता जानकीला एक खूप भीती वाटत असते की ऐश्वर्या कशी मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश, ती काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. तिने आईनं आपल्या जाळ्यात ओढला आहे
पुढे काय होऊ शकतं याची मला भीती वाटते आहे ऋषिकेश, असं तिथे आता खूप जीव तोडून जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ऋषिकेशने मात्र घर सोडण्याचा निश्चय आता पक्का केलेला असतो. त्यानंतर जानकी तिथे आता ऋषिकेशला म्हणते की तुम्ही नानांचा तरी विचार करा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नानांचा? अगं त्यांनी केला का तुझा विचार जानकी? त्यांचा जीव वाचावा म्हणून तू निर्जळी उपवास धरलेत, 108 प्रदक्षिणा तू रोज घातल्यात. एवढंच नाही तर विषाची परीक्षा देखील दिली. त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्पदंश तू स्वतःवरती घेतला. आणि त्यांनी काय केलं? केला का तुझा विचार जानकी? नानाने उलट तुझ्याकडे बोट दाखवलं. तूच दोषी आहे हे सगळ्यांसमोर सांगितलं. तेव्हा तिथे जानकी सांगते की नाही ऋषिकेश, सर्वात आधी त्यांनी बोट ऐश्वर्यावरती दाखवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावरती बोट दाखवलं. तेव्हाच मला वाटलं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला असं वाटतं ऋषिकेश की हा सगळा खेळ ऐश्वर्याचाच आहे. मला नक्की खात्री आहे की नानांनी ते कोणाच्या तरी दबावाखाली, नाही ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन तो निर्णय घेतला आहे. त्या ऐश्वर्याने नक्कीच नानांना धमकवलं असणार आहे. या अवस्थेत सुद्धा त्या नीच ऐश्वर्याने आपल्या नानांना सोडलं नाही आहे ऋषिकेश. जानकीला नानांच्या अवस्थेबद्दल आता भीती वाटत असते, कारण ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकत असते. हे जानकीने स्वतः पाहिलेलं असतं आणि म्हणूनच जानकीचा रणदिवे कुटुंबातून पाय निघत नसतो. ती ऋषिकेशला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करत राहते. नानांच्या डोळ्यात असह्य वेदना होत्या, त्रास होता. ते नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली तो निर्णय घेतात हे स्पष्टपणे मला दिसत होतं ऋषिकेश. तिथे ऋषिकेश म्हणतो की तेच सांगतो आहे जानकी, जे तुला नानांच्या डोळ्यात दिसतं आहे ते आईला का दिसत नाहीये? आणि आता माझं ठरलं आहे, आपण या घरात राहायचं नाहीये जानकी. नशीब, आपलं नशीब ना खरंच खूप चांगलं आहे की ऐश्वर्या या घरात आली. नाही म्हणजे आता तिच्यामुळे तर कळालं की आपल्या या घरात नक्की काय लायकी आहे ते. आणि ऋषिकेश आता बॅग पॅक करून जानकीला चलण्यासाठी सांगत असतो. तर जानकी तिथे आता ऋषिकेशचा पाय घट्ट पकडते व तिथे ऋषिकेशला म्हणते की नाही ऋषिकेश, आपण हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत. आपण प्रत्येक निर्णय सोबत मिळून घेतो ना, मग हा निर्णय तुम्ही एकट्याने नाही घ्यायचा आहे. तुम्हीच मला आतापर्यंत सांगितलं ना की परिस्थितीशी लढायचं. मग आता तुम्ही का लढत नाही आहात ऋषिकेश? माझे ऋषिकेश असं कधीच नव्हते आणि मी त्या ऐश्वर्यावरती माझं घराची जबाबदारी सोपवून अशी नाही निघून जाऊ शकत. ऐश्वर्या घर तोडणारी आहे, जोडणारी नाही आहे ऋषिकेश. तर जानकी आता खूप हतबल झालेली असते, अगदी कोलमडून गेलेली असते ऋषिकेशच्या निर्णयाने. परंतु ऋषिकेशने निश्चय पक्का केलेला असतो की त्याला त्या घरात राहायचं नाही आहे, ज्या घरात त्याच्या लक्ष्मीचा, त्याच्या जानकीचा अपमान झाला आहे. जानकी खूप रडत असते, खूप विनवण्या करत असते ऋषिकेशला की या घराच्या बाहेर नाही पडायचं. जानकीचा धर्म घर वाचवणं आहे ऋषिकेश, घर तोडणं नाहीये. आणि मी माझा धर्म असा नाही सोडू शकत. आपण हे घर सोडून जायचं नाहीये, असं जानकी तिथे आता ओरडून ओरडून ऋषिकेशला सांगत असते, त्याला थांबवत असते. तर खालते आता सर्वच जण काळजीत असतात. तर तिथे आता शरू म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाहीये की जानकी वहिनी असं काहीतरी करू शकते. तिथे आता आजी मुद्दाम शरूला म्हणते की म्हणजे आतापर्यंत ती जसं वागत आले आहे तसंच तर केलं आहे तिने. शरू, तू आणि तुझा तो भोळसट भाऊ तिच्या नावाचा जप करत होतात ना, परंतु आता काय केलं तिनं? परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे की माझ्या सुमित्राचे डोळे उघडले. मी पहिल्या दिवसापासून माझ्या पोरीला सुमित्राला सांगत होते की सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र. आता पाहतेस ना, तो ऋषिकेश आपल्या सगळ्यांचं श्राद्ध घालायला निघाला आहे. सुमित्रा देखील तितकीच कोलमडून गेलेली असते. तिचं घर आता पूर्णपणे तुटलेलं असतं. तर आजी तिथे आता रडण्याचे नाटकं करत म्हणायला लागते की देवा, हे सगळं बघण्याआधी माझे डोळे का फुटले नाहीत? आणि ती ऐश्वर्याला इशारा करते. ऐश्वर्या इशारा समजते व पटकन सुमित्राच्या पायाशी बसून तिचे डोळे पुसते व तिला म्हणते, आई तुम्ही प्लीज असं रडू नका ना, स्वतःला त्रास करून घेऊ नका ना. मूर्ख सुमित्रा देखील ऐश्वर्याचेच आभार मानत असते आणि तिला म्हणते की माझं चुकलं, माफ कर. आई प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका. हे बघा, खानदानी दागिना जसा सोपवा तसा विश्वास सोपवला होता तुम्ही जानकी वहिनींकडे, आणि बघा काय झालं. ऐश्वर्या तिथे आता सुमित्राशी गोडगोड बोलत असते, परंतु नानांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असतो, कारण ऋषिकेश आता ते घरच सोडून जायला निघालेलं असतो. तर तिथे आता ऐश्वर्या म्हणते की सारंग प्लीज तुम्ही नानांना आतमध्ये घेऊन जा आणि शरूवंश तुम्ही देखील आईंना आतमध्ये घेऊन जा. नाही म्हणजे त्या दोघांनाही खूप वाईट वाटत आहे ना. ऋषिकेश दादा व जानकी वहिनी यांचं काय करायचं आहे, आपण याच्यावरती नंतर विचार करूयात. तेव्हा
कारस्थानी आजी तिथे आता म्हणते की काय करायचं म्हणजे, जातात ना घर सोडून, जाऊ देत, कशाला अडवतेस उगाच. इतक्यातच तिथे आता ओवी आलेली असते. ओवी ज्यावेळी येते तेव्हा सर्वच जण रडत असतात. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात. ओवी तिथे विचारते की काय झालं आहे आजी, तुम्ही का रडत आहात. तर तिथे कारस्थानी आजी ओवीला बोलावते व म्हणते, बाळा तुला काय हवं आहे खाण्यासाठी, मला सांगा मी देते. तर ओवी म्हणते की मला खूप भूक लागली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, शरूचं तुम्ही काळजी करू नका, ओवीला जेवायला मी देते, तुम्ही जा त्यांना आतमध्ये घेऊन. तर त्याचनंतर सुमित्रा, नाना, सारंग, शरू हे चौघेही आतमध्ये जातात. तर आता ते चौघेही नानांच्या रूममध्ये निघून गेल्यानंतर ऐश्वर्या आजीला देखील त्याच्या रूममध्ये जायला सांगते. तर आजी तिथे आता ऐश्वर्याला इशाऱ्यात विचारते की नक्की त्या ओवीचं करायचं काय आहे. ओवी तिथे आता म्हणते की दे ना गं खायला. तर नीच ऐश्वर्या तिथे आता ओवीला म्हणते की खायला हवं आहे का तुला, तुझ्या आईकडे जा आणि मग बघ देते आहे का ती. असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. ओवी आता विचार करते की नक्की काय झालं आहे, आईला काही झालं आहे का. आणि ओवी पळतच त्यांच्या रूममध्ये जाते. ओवी ज्यावेळी रूममध्ये येते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते की काय झालं आहे आई, तू का रडते आहेस. बाबा आपण कुठे जाणार आहोत का, तुम्ही बॅग का पॅक करत आहात. तर जानकी तिथे आता ओवीला तिच्याकडे बोलावते व ती म्हणते की नाही, आपण कुठेही जाणार नाही आहोत. तेव्हा ऋषिकेश रागाने जानकीकडे पाहत असतो. तर जानकी तिथे आता ओवीला म्हणते की ओवी तू माझी एक हेल्प करशील. म्हणजे आजी माझ्यावरती आणि बाबांवरती रागावली आहे, म्हणजे फार रागावलेली नाही आहे, थोडीशी चिडली आहे. तू जाऊन तिला समजावशील, मी चुकीची नाही आहे हे तिला सांगशील का ओवी. तेव्हा ओवी म्हणते की अगं माझी आई कधीच चुकत नाही, माझ्या आईवरती माझा पूर्ण विश्वास आहे. आजीचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा जानकी म्हणते की हो बाळा, आजीचा गैरसमजच झाला आहे, तो प्लीज तू दूर करशील. ओवी तू आजीकडे जा, आजी तुझे खूप लाड करते ना आणि आजी तुझ्यावरती खूप प्रेमही करते. तू सांगा आजीला की बाबांची आणि आईची काही चूक नाही आहे आणि जे काही घडलं आहे ना त्यात बाबा आणि आई माफी मागत आहेत. आपली फॅमिली आहे ना ओवी, आपली स्ट्रॉंग फॅमिली आहे आणि फॅमिली अशी कधीच तुटत नसते. आपण कुठेही जाणार नाही आहोत, सांग आजीला, तू सांगशील ना ओवी. असं म्हणत जानकी ऋषिकेशकडे व ऋषिकेश जानकीकडे पाहत असतात. तर जानकी आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. परंतु ऋषिकेशला जानकीवरती लावलेले आरोप व सगळ्यांनी दाखवलेला अविश्वासच मान्य नसतो आणि म्हणूनच त्याने आता ठरवलेलं असतं की ते घर सोडायचं, काहीही चालत तरीही. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सुमित्राने तिथे आता जानकीवरती अविश्वास दाखवलेला असतो व तिला म्हणालेली असते की तुझ्या या घरात राहण्याची लायकीच नाहीये, तू निघून जा इथून. तेव्हा जानकी हात जोडत तिथे आता सुमित्रासमोर भीक मागत असते. ती गयावया करत असते. तर ऋषिकेशला हे अजिबात पटत नाही आणि ऋषिकेश तिथे आता जानकीला म्हणतो की बस कर जानकी, ज्या घरात माझ्या बायकोवरती विश्वासच ठेवला जात नाही त्या घरात मला राहायचंच नाहीये. असं म्हणत आता ऋषिकेशने घर सोडायचा निर्णय घेतलेला असतो. तर जानकी पुन्हा आता सुमित्राचे आशीर्वाद घ्यायला येते. परंतु सुमित्रा आशीर्वाद देत नाही. तर जानकी तिथूनच नमस्कार करते व ऋषिकेशसोबत आता जानकी घर सोडून निघून जाते. ऐश्वर्याचा डाव, ऐश्वर्याचं स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं. परंतु पुढे नक्की काय घडणार, जानकीला न्याय मिळणार का, ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश कसा होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरतं.